महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी निधी वितरित. मुंबई. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दिनांक मे 23, 2025 रोजी एक शासन निर्णय GR जारी करून या योजनेसाठी निधी वितरित करण्यास प्रशासकीय मंजुरी दिली आहे. शासन निर्णयाचे मुख्य मुद्दे. शासन निर्णय क्रमांक BUD 2025 प्र. क्र. 0.06 कार्यासन -6 विभाग. आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन मंत्रालय विस्तार, मुंबई 400332. संदर्भ वाचा. 1. शासन परिपत्रक. वित्त विभाग क्र. अर्थसम 2025 प्रक्र. 44 अर्थ 3 दि. 07 एप्रिल 2025. 2. आदिवासी विकास विभाग समक्रमांकित शासन निर्णय दि. 22 एप्रिल 2025. 3. महिला व बाल विकास विभागाची नस्ती क्रम 22 2025 प्रक्र. 84% का 2%. योजनेचा उद्देश आणि निधीची तरतूद. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना माहे मे 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ देण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. सन 2025 ते 26च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून ही रक्कम वितरित केली जाईल. वितरित निधीची रक्कम आणि लेखाशीर्ष. एकूण मंजूर निधी 33,570.0 लाख रुपये. अक्षरी रुपये 335,70,00,000 फक्त. लेखाशीर्ष मागणी क्र. T5 मधील मुख्य लेखाशीर्ष 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण या अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता लेखाशीर्ष 2235 D758 बाब क्र. 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर. निधी वितरणाची प्रक्रिया. सदर निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव, महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर BMS वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. वित्त विभागाने यापूर्वीच महिला व बालविकास विभागाच्या संबंधित प्रस्तावाला नस्ती क्रम 22 2025 प्रक्र. 84% का 2% मध्ये सादर केलेल्या मान्यता दिली होती. या निर्णयामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र आदिवासी महिलांना वेळेवर आर्थिक सहाय्य पोहोचण्यास मदत होणार आहे.